नमस्कार मित्रांनो, मी सागर तुमचा मित्र. आज व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिनरल्स म्हणजे काय. मित्रांनो, आपण 11वीला 12वीला पिरियोडिक टेबल शिकलेलो बघा. तर त्या पिरियोडिक टेबल मध्ये जे मिनरल्स होते तेच मिनरल्स जमिनीमध्ये असतात आणि तेच आम्हाला लागतात. फक्त अडचण अशी आहे की जमिनीमध्ये मिनरल्स आपण डायरेक्टली खाऊ शकत नाही. आपल्याला ते आहाराच्या माध्यमातून खाऊ लागतात. आणि आपण जे वनस्पतीजन्य अन्न खातो ना, तर त्याच्यामध्ये हे मिनरल्स विपुल प्रमाणामध्ये असतात. आणि हे मिनरल्स जर आम्ही नॅचरल फॉर्मॅटमध्ये खाल्लं तर आमच्या शरीराला त्याचा प्रचंड फायदा होतो. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल की कॅल्शियमची कमी आहे, मॅग्नेशियमची कमी आहे, ह्या मिनरलची कमी आहे, आयोडीनची कमी आहे. पण हे जे मिनरल्स आहेत त्यांच्या कमतरतेमुळे आम्हाला वेगवेगळे आजार होतात. कॅल्शियमची कमतरता असेल, हाडे ठिसूळ होतात. आणि कॅल्शियम फार महत्वाचं मित्रांनो. म्हणजे एक उदाहरण देतो. तसंच तुम्हाला माहितीये का, तुमच्या इंटरनल वर्ल्ड मध्ये तुमचं जे आतलं जे न्यूरोनल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जी अशांती आहे, जे वॉर चालू आहे, ज्या मेंदूच्या पेशींचं वॉर चालू आहे, ते सुद्धा शांत करण्यासाठी एका मिनरलची आवश्यकता असते. त्या मिनरलचं नाव आहे मॅग्नेशियम. मित्रांनो, आज तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारी महागडी सप्लिमेंट मिळतील मॅग्नेशियमसाठी. काही गरज नाही, आहाराच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने सुद्धा आपण मॅग्नेशियम मिळवू शकतो. फक्त ज्ञानाची आवश्यकता आहे. अशाच पद्धतीने मित्रांनो, हे सगळे जे मिनरल्स आहेत, मॅक्रो मिनरल्स आहेत, मायक्रो मिनरल्स आहेत, हे आम्हाला योग्य अमाऊंट मधून आहारामधून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपण आहारामधून जर समजा तुम्ही तीळ खाल्ले आणि सांगितलं की मी कॅल्शियमसाठी तीळ खातोय, आणि पण मित्रांनो तुम्ही साधा विचार करा की तिळामध्ये कॅल्शियम कुठून येतात? मातीमधून येतात. मातीमध्ये पण कॅल्शियम पाहिजेत ना. आम्ही चुकतो इथेच. आम्ही आहार खातो पण आम्ही त्याचं नियोजन करत नाही. तुम्हाला एक तरी अशी डिश तुमच्या घरामध्ये बनवावी लागेल की जी तुम्हाला हे सगळे मायक्रो मिनरल्स आणि सगळे विटॅमिन्स आणि सगळे एन्झाइम्स तुमच्या शरीराला प्रोव्हाइड करतील. आपण ह्या सिरीज मध्ये याच्यासाठी डेडिकेटेड व्हिडिओ बनवणार आहे, खूप डिटेल मध्ये. आणि त्याची लिंक तुम्हाला मी देणार आहे. युट्यूब मध्ये तो कमीत कमी अर्ध्या तासाचा व्हिडिओ असेल आणि हा व्हिडिओ बघून तुमचे डोळे उघडतील. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये.